विष्णू सहस्त्रनाम वाचायचं काम चालू आहे. झोपेतून उठून आला आणि डायरेक्ट देवपूजेला लागला. नाहीतर काका झोपेतून उठून आले स्वयंपाकाला लागली. मग माझं चालू आहे स्वयंपाक. काना पण उठून आलाय मस्त पैकी. आणि मी बनवते मटकीची भाजी. टोमॅटो खोबरं लसूण फ्राय करून घेतला आहे. आता त्याची ग्रेव्ही करते. इथं मटकी आणि त्यांना उपवास आहे एकादशी, त्याच्यामुळं आम्ही तिघंच आहे. दादा पण एखाद्याचे उपवास धरणारे वाटतं, त्यामुळं आम्ही तिघंच असणार आहे. सो मटकी बनवतोय आम्ही. हे पहा कामाचे लोक तूप बनवू राहिले. आम्हाला काही टेन्शनच नाही राहिलं आता. कंटाळा आला. तर गाईज माझ्या ना पायांना उन्हाळ्यामुळं खूप बॅग पडतात. म्हणजे उन्हाळ्यात एकदम असे क्रॅकी पाय होता आणि त्याच्यात मला हिल्स घालायची खूप आवड आहे. म्हणजे कुठं बाहेर फंक्शनला जायचं असलं मला हिल्स घालायला खूप आवडतं. पण ते हिल्स घातल्यावर ते क्रॅकी पाय दिसतात, सगळ्या पायांच्या भेगा दिसत्या. आणि त्याच्यासाठी सुनीलनी एक उपाय केला आहे. माझ्यासाठी एक प्रोडक्ट ऑर्डर केलं आहे. तर त्याला तुम्हाला दाखवते कोणतं प्रोडक्ट. तुझ्या पायांना खूप भेगा पडल्या होत्या ना, तर मी अगॅरोचं हे कॅलस रिमूव्हर मागव. कारण त्याने तुझी जी डेड स्किन झालेली राहते ना ती रिमूव्ह करू शकतो ना आपण त्याच्यावर. म्हणजे हे चांगलं युजफुल प्रोडक्ट आहे. त्याने तुझं पायांना थोडासा आराम भेटू शकतो. मी यूज करून बघते अगॅरोचं हे कॅलस रिमूव्हर. आणि हे यूज करणं तर खूप सोपं आहे. चला मी तुम्हाला यूज पण करून दाखवते. पहिले तर मी पाय चांगले व्यवस्थित वॉश करून येते, ड्राय करते. कारण डायरेक्ट पायावर अप्लाय करायचं नाही आहे ते, त्यामुळं पहिले मी पाय वॉश करून येते. तर गाईज हे बघा, हे आहे अगॅरोचं कॅलस रिमूव्हर आणि यात 2 अटॅचमेंट येतात. हे 360 डिग्री रोटेटिंग असल्यामुळं आपली डेड स्किन पण एकदम स्मूथली निघून जाते. आणि या बटनच्या साहाय्याने आपण स्पीड पण आपल्याला पाहिजे तेवढा लो किंवा हाय ठेवू शकतो. तर आता हा थोडासा लो आहे, त्याच्यावरती थोडासा हाय. आपल्या पायांच्या भेगा आहे त्याच्यानुसार आपण ते ॲडजस्ट करू शकतो. आपल्याला जास्त रफ पाहिजे किंवा सॉफ्ट पाहिजे याच्यानुसार आपण ते ॲडजस्ट करू शकतो. सोबतच ही केबल येते ज्याने आपण चार्ज पण करू शकतो. सोबतच एक ब्रश येतो ज्याने आपण हे जे कॅलस रिमूव्हर आहे ते क्लीन करू शकतो. तर असं एकदम सिम्पलचं प्रोडक्ट आहे आणि यूज करणं पण खूप सिम्पल आहे. आणि याच्यासोबतच एक युजर मॅन्युअल येतं ज्याच्या मदतीने आपण बघू शकतो की हे कसं यूज करायचे. हे बघा, माझे पाय तर इतके ड्राय आणि क्रॅकी झाले आणि याच गोष्टीमुळे मला हिल्स पण घालता येत नाही. तर यासाठीच मी हे अगॅरोचं कॅलस रिमूव्हर यूज करते. तर फर्स्ट ऑफ ऑल थोड्या वेळ गरम पाण्यात मी पाय ठेवले होते, कारण डायरेक्ट तसं ते अप्लाय नाही करायचे, त्यामुळे मी थोड्या वेळ गरम पाण्यात पाय ठेवले. तर पायावर एकदम जेंटली यूज करायचा आणि हे बघा किती सॉफ्टली आपली सगळी डेड स्किन रिमूव्ह होती. मला तर खूप छान वाटतंय आणि बिलकुल पेन पण होत नाही. एकदम पेनलेस असल्याने एकदम छान अशी डेड स्किन सगळी माझ्या पायांची रिमूव्ह झाली. हे बघा, मशीनच्या वरतूनची धूळ उडती ती म्हणजे आपली डेड स्किन बाहेर निघून जाते. आणि सगळ्यात लास्ट स्टेप आहे ती म्हणजे मॉइश्चराईज करणं. तर पायांना छान कोणतं पण आपलं एक मॉइश्चरायझर घ्यायचं आणि छान असं सगळं मॉइश्चरायझर लावून घ्यायचं. तर हे बघा, रिझल्ट तर इतका छान आलाय. पाय इतके सॉफ्ट झाले आणि माझे पाय इतके क्रॅकी होते ते आता इतके सॉफ्ट आणि सगळी काही डेड स्किन निघून गेली, त्यामुळं खूप क्लीन वाटतंय. हे बघा, बिफोर आणि आफ्टर रिझल्ट पण तुम्ही बघू शकता. यूज कसं करायचं हे तर आपण बघितलं, पण क्लीन कसं करायचं हे दाखवते. हा जो ब्रश दिलेला आहे याच्या साहाय्याने जस्ट असं सगळं क्लीन करून घ्यायचं. अगॅरोचं हे जे कॅलस रिमूव्हर आहे मला पर्सनली खूप आवडले, कारण माझे पाय इतके क्रॅकी झाले होते आणि एकदम ड्राय वाटत होते. पण अगॅरोच्या कॅलस रिमूव्हरने एकदम सॉफ्ट झाले आणि यूजफुल पण आहे, अजिबात पेनफुल नाही. त्यामुळं तर अजून छान आहे. जर तुम्हाला पण हे प्रोडक्ट पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. गाईज आम्ही चाललो आहे येवल्याला जरा शॉपिंग करायची. त्यांना आता दिल्लीत जायचं आहे तर थोडीशी शॉपिंग करायची आहे. तर आम्ही चाललो आहे शॉपिंगला आणि 2 टिचकुले आमच्या मागं लागली. हे बघा, हे एक आणि ही एक. श्रीजा पण आलेली होती आज घरी, तर श्रीजा पण मागं लागली. काना पण आता हे उतरते की नाही काय माहिती. आम्ही आलो आहे आता त्यांच्यासाठी थोडंशी शॉपिंग करायला, कारण त्यांना जायचं दिंडीत. आता आषाढी वारी सुरू होणार आहे, तर यावेळेस त्यांनी ठरवलं की दिंडीत जाऊ. तर
म्हणजे असं चालू होतं नाही जायचं का नाही परत एवढं सांभाळायचं. पण म्हणतात जा आम्ही बघू तर, कारण त्यांचं मागच्या वर्षी चालू होतं पण दादा तेव्हा नाही बोलले. त्यामुळे त्यांची इच्छा आहे की एकदा तरी पायीवारी केली पाहिजे, त्यामुळे त्यांना जायचं ह्या वर्षी दिंडीत. आणि मग म्हणूनच आम्ही त्यांच्यासाठी थोडंसं सामान घ्यायला आलेलो आहे, जे की त्यांना दिंडीत न्यायला जे लागेल ते थोडं थोडं घ्यायचं आहे. बाकीची अजून काही शॉपिंग आहे ती करायला तर तेच येणार आहे, पण आता त्यांनी सांगितलं आहे थोडंसं काय आणायचं तर ती शॉपिंग करायची आहे. त्याच्यासाठीच आपल्या नेहमीच्या मार्केटमध्ये आलो आहे आम्ही. आणि थोडंफार आमचं पण हां थोडंफार आमचं पण काही चाऊमिन असेल ते घ्यायचं. अहो एवढीची गरज नाही लागणार. असं आल्यावर शॉपिंग केल्यासारखं वाटतं नाही. हां का, पण मला असं वाटतं आपण म्हणतो गरज नाही लागणार, पण गरज लागतीच ती तेवढीची. आपल्याला तर माहिती आहे ना आपण लिस्टच्या बाहेर जातोच आपण. तेच खायचे होते ना. हां कोणती घ्यायची? कोणते घेतली? हे लय मसाला बसला आहे सगळा. हा टोमॅटोवाले घ्या. खायचे होते ना डायरेक्ट. हां ठेवा ना, नंतर खाईन गाडीत खाईन, आता कुठं खाते. बाकीचं सामान घेते मग खाईन. नाचोस पण घेतो, मला आवडतं. आता मी चिप्स घेतले मग लगेच चला आता पुढं चला बस झालं. ते नका घेऊ, काही पण नका घेऊ. त्याच्यामुळेच तुम्ही बोलणे खाते आज त्यांची. चला मॅगी संपली, कारण मॅगी कधी कोणाला पण लागते, कधी पण भूक लागते आम्हाला, त्याच्यामुळे मॅगी अशी आठवती लगेच. सगळ्यात मेन गोष्ट डाळबट्टीचे पॅकेट, कारण आम्हाला ही खूप आवडली त्यामुळं आम्ही घेतली. आणि या संडेला आमचा डाळबट्टीचा प्लॅन दिसतोय. हे मसाले घ्यायचे, कारण ना याची टेस्ट लई छान लागली त्या दिवशी मिसळची आपल्या. सवाई हां सवाईचीच होती. म्हणजे मी ना तो असंच नेला होता, जेव्हा कानाचं जे जावळ होतं ना तेव्हा असंच सहज नेला होता, कारण आम्ही कधी मसाले खात नाही जास्त. पण मग नेला होता तेव्हा मिसळ बनवायची होती, पण तो वापरलाच नाही आता. पावभाजी घेतला आणि आता ही पावभाजी आहे, जाऊ दे. शेवभाजी घेतलं, मिसळचं एक एक्स्ट्रा घेतलं ना, मिसळची 2 घेतली. मग त्या दिवशी दिदींनी केली ना टेस्ट इतकी छान लागली, त्यामुळे आता आम्ही परत हाच मसाला घेतलाय. चलो शॉपिंग डन. ह्याच्यात आत्यांच्या काही 4-5 वस्तू होत्या, आमचाच चटरपटर भरपूर आहे. आम्ही जेव्हा किराणा आणायला येतो तेव्हा बिना पिशवीचं देत राहतो, कायम बिना पिशवीचं येतो. आणि त्यांची ती बास्केट घेऊन गाडीपर्यंत जातो. आणि बाई एका पोराला चॉकलेट भेटलं ना. कोणी? त्यांचे सर भेटले होते आम्हाला. स्कूलचे टीचर आहे ना सर, ते इथे शॉपिंग करायला आले होते. म्हणून मला पाहिलं, तुला पाहिलं, मला वाटलं कसं काय लागतं तुझं पाठवायचं, तू होती म्हणून. ओ म्हणजे मी असल्याचा फायदा. तू असल्याचा फायदा झाला. आम्हाला मागं पण एकदा भेटले होते ते सर, म्हणजे दादांना पण शिकवायला होते, यांना पण शिकवायला होते. तर स्वभाव वगैरे मस्त आहे. आता मला जास्त नाही माहिती, पण मी जेव्हा पाहिलं असं वाटतं स्वभाव वगैरे छान आहे त्यांचा. तर त्यांनी हे चॉकलेट दिलं सुनीलला. आम्ही तर म्हणतो एवढं मोठं नका देऊ, पण आता तिने दिला. पण ठीक आहे, शिक्षकांकडून पण असे काहीतरी गिफ्ट भेटणं चांगली गोष्ट आहे. चांगले विद्यार्थी होता ना आमचे. हां तुम्ही जास्त येडे होते ती गोष्ट वेगळी आहे, पण मग आज त्यांनी नवीनच रेसिपी बनवली. काय? गुळाचे तुकडे. हां चपाती, सकाळची चपाती. तर त्यांनी आज आहे ना गुळाचे तुकडे बनवले. म्हणजे सकाळची चपाती होती ना, तर त्या शिळ्या तशा कोणी खाल्ल्या नसतात, तर मग त्या बोलल्या की आपण गुळाचं पाणी करू आणि त्याच्यामध्ये ते सोडायचे. हां थोडेसे गुटके करून शिजवून घेतले, तूप टाकले त्याच्यामध्ये, किती मोठं. तर आता टेस्ट करून पहा. मी तिखट खाल्लेली पण गुळाची नाही खाल्ली अजून. कशी लागते? कशी झाली? छान झाले. नाही टेस्ट केले ना. छान झाले, मस्त झाले. छान आहे, मस्त झाले. गुळाच्या पोळीसारखे असे भारी लागत आहे. खायचंय का? पहिली रेसिपी ट्राय करेल, खाऊन पाय कशी करेल माहिती का? कशी? त्यांना सांग ना कशी करेल. दीदीने सांगितलं. हां परत तुम्ही सांग. काय नाही, तर लय साधी सोपी, 5 मिनिटात होईल. हां आपल्या जर शिळ्या अशा चपात्या जर राहिल्या ना, तर अशा आपल्याला चपात्या खायचा, शिळ्या चपात्या खायला थोडं कटाळाचे. नंतर खाते जेव्हा.
मग तशा खाल्ल्यापेक्षा यानं काय करायचं, गुळाचं पाणी उकळायचं, गुळ टाकून पाणी उकळायचं, त्याच्यात तूप टाकायचं आणि उकळी येऊन द्यायची आणि त्याच्यात चपात्या सोडायच्या. टाकायची. इतके भारी लागत आहे. गुळाची कुटकी. लय छान लागते. आमच्या आत्यांच्या हातच्या रेसिपी ना खरंच भारी राहत्या. आम्ही आत्यांना म्हणतोय की तुमचा जो पहिला YouTube चॅनल आहे, त्यांचा रेसिपी आत्यांचा चॅनल आहे मंदाकिनी जाधव रेसिपी चॅनल, कुकिंग चॅनल म्हणून. तर तो पहिले म्हणजे आमच्या सगळ्यांच्या चॅनलच्या आधीचा आत्यांचा चॅनल आहे. त्याच्यावर 20 रेसिपी आहे. पण नंतर नंतर तो बंद झाला होता, म्हणजे यांना काम होतं वाटतं, मग नंतर बंद झाला. हा, दीदींच्या लग्नाच्या आधीच आहे. तर मग आता आम्ही म्हणतोय की कोविड आला ना त्यावेळेस चालू करेल होता आम्ही. हा. तर मग आम्ही आता आत्याला परत म्हणतोय की तुम्ही चालू करा म्हणून, कारण तुमच्या अशा छान छान रेसिपी दुसऱ्यांना पण खायला भेटतात. म्हणजे तशा तर बनवित पण व्हिडिओत मग एवढं डिटेल मध्ये नाही राहत. आणि 1000 सबस्क्रायबर नाही होऊन जाईल. हा, आणि आमचं कसं आम्ही आमचे व्हिडिओ दाखवतो, पण एवढं डिटेल नाही पण राहत. आम्ही काय चालू मध्ये. तर डिटेल मध्ये बघायचे असले तुम्ही आत्यांना फोर्स करा कमेंट मध्ये की करा चालू म्हणून. तुमचे जर चांगले हे आले म्हणजे काय कमेंट वगैरे आले की करा चालू, चांगले जास्त कमेंट्स आले तर नक्की आम्ही नक्कीच आम्ही कुकिंग चॅनल चालू करून करायला करू चालू नक्कीच. आणि हे कुटके करून पाहा ना, चांगले जर लागले मग कमेंट करून सांगा. हा, कमेंट करून सांगा का कुटके कशी लागले, तुम्ही करून पहा. शिळ्या भाकरीचा ज्यांना कंटाळा येतो ना खायला, ते शिळ्याचं हा. लय छान लागत. आज माझा सुनील दादा आहे ना, कधीच खायला नाही देईन असं. सुनील दादा एकदम आवडीनं खाणार. त्यांना जास्त सगळ्याला आवडले. त्यांना किती मोठी द्या. मत असं आहे, त्याला खाल्ले, त्याला आवडले, सगळ्याला आवडले. मी त्या दिवशी त्यांना म्हणले ब्लॉग मध्ये, म्हणलं तुम्ही खाल्लं म्हणजे बाकीच्यांनी खाल्ल्यासारखं आहे. म्हणजे सगळ्याला आवडला. मी पाहिलं म्हणून आधी त्याला फोन करून विचारलं, त्यांना खाल्लं तर करते ना, आपण कॅन्सल. ते पाणीपुरी रगडा खाणार होते, पण त्यांचा पाणीपुरीवालाच नव्हता आज. त्याच्या मम्मी काय म्हटलं, मला वडा खायचा, मी नाही खाणार ते. मग म्हणे तो पुरता एक वडा आणतो. पण त्यांना काय वाटलं का जर नाही पाणीपुरी भेटली मग परत स्वतःसाठी एक आणला. वडा खाऊन घ्या. हा, नाही तर आज मग तशी